पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय सोशल मीडियाद्वारे पोहोचलाय आणि आपण छोट्या छोट्या ज्या साया मोहीम घेतल्या आहेत त्याच्यातून पण बरेच प्रबोधन झालेलं आहे. पण आपण हे 6 वर्ष जो वर्धापन दिनाला झाले पण त्याच्या अगोदरपासून आपण हे मी मराठी किंवा मराठी विकास समिती याच्या माध्यमातून काम करत होतो. तर लोकांना हे सगळं समजायला लागलंय. पण या आता 2-3 वर्षात हे राजकीय पक्षांना पण कळायला लागलं. मग आता 2-3 वर्षात काही राजकीय पक्षांनी पण हा मुद्दा उचलून धरलाय. तर बऱ्यापैकी आता आपला मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचलाय याचं मला एक समाधान वाटतंय. कारण हे आता तुम्ही बघताय हे जे काम करतायत ते आपल्या संघटनेच्या माध्यमातून जागृत झाले असं माझं म्हणणं आहे. कारण यांना पहिलं मराठी कुठे आपण मराठी हा विषय माहिती नव्हता. फक्त पक्षाच्या याच्या मर्यादित ते वापर करायचे. पण आता प्रत्येकाला वाटते काय मराठी जरुरी आहे. हा महाराष्ट्र आहे. लोकांना काही हा महाराष्ट्र म्हणजे मराठीचं काही गांभीर्य नव्हतं. पण हे जे परप्रांतीय नोंदी आता दिवसेंदिवस वाढत आहेत ना आणि त्याचे परिणाम जे आता भोगायला लागले त्यामुळे सगळ्यांना कळलंय की आता यावर आपल्याला एक काहीतरी कायदा किंवा हे कायद्याशिवाय होणार नाही. कारण हे नोंदे जाणारे नाही. आपण दिलं तर काय लगेच जाणार नाही किंवा मारले तर जाणार नाही. त्यासाठी सक्षम बोलतात ना कायदा पाहिजे. जसं कायदा तरतूद केली तर कायद्याने ते होऊ शकेल. असं डायरेक्ट तुम्ही केलं तर तुमच्यावर काही म्हणजे केसेस वगैरे होण्याची शक्यता जसं सांगतील तसं केलं तर बऱ्यापैकी होतं. पण कायदा होणं खूप जरुरी आहे. कारण आपलं जे संविधान आहे हे आणि आपला जो भारत देश आहे किंवा काही राज्य हे संविधानावर लोकशाहीवर चालतात. म्हणून जास्तीत जास्त कायदा कसा बनेल यावर जोर द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठीचा विषय पोहोचव की का जरुरी आहे. कारण मी एकट्याने किंवा आपण 10,000 15,000 होणार नाहीये. सगळं जनसमुदाय सगळा महाराष्ट्र पोहोचले सगळ्यांना पोहोचलं तर हे काम बऱ्यापैकी हे होईल. थोडं काय बोलतात बऱ्यापैकी त्याला चांगलं प्रसिद्ध